एक मिनटं मी व्हिडिओ बनवतो. हां. सो हॅलो एव्हरीवन गाईज, वेलकम बॅक टू यूट्यूब चॅनल नॉलेज क्रीडा. विद्यार्थी मित्रांनो, 12वी फिजिक्सचा बोर्ड पेपर झालेला आहे आणि 12वी फिजिक्स बोर्ड पेपरसाठीचं जे सोल्युशन आहे ते या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. तर आज 16 फेब्रुवारी 2026ला फिजिक्सचा तुमचा पेपर झालेला आहे. मला एक वेळ कॉमेंट्समध्ये नक्की सगळ्यांनी सांगा की तुमचा फिजिक्सचा जो पेपर आहे तो कसा गेलेला आहे, किती क्वेश्चन तुम्ही सॉल्व्ह केलेले आहेत, प्लस त्यासोबत टाईम वगैरे तुम्हाला इथं पुरलेला आहे का. तर पहा, फिजिक्सचं सोल्युशन या व्हिडिओमध्ये सांगणार आहे, प्लस त्यासोबत हे सुद्धा सांगणार की मी जे क्वेश्चन इथं दिलेले होते फिजिक्सचे, त्यामधले कोणकोणत्या टॉपिकवरती आणि कसे एक्झॅक्टली क्वेश्चन मी दिलेले इथं कसे आलेले आहेत, जेणेकरून जे केमिस्ट्रीसाठी मी इम्पॉर्टंट क्वेश्चन देणार आहे ते सुद्धा नंतर तुम्हाला इथं समजणार. तर चला आपण इथं फिजिक्सच्या पेपरचं सोल्युशन पाहूया. तर पहा, हा फिजिक्सचा पेपर आहे, आज 16 फेब्रुवारीला झालेला आहे. तर पाहू शकता, तर पहिला सेक्शन आहे तुमचा MCQचा. MCQमध्ये सोल्युशन पहा की फर्स्ट MCQ होतं, व्हेन अ नंबर ऑफ ड्रॉपलेट्स coalesce to form a single drop, the total surface area of the drop, याचं ऑप्शन करेक्ट होतं ए, डिक्रीजेस. ओके. त्यानंतर सेकंड आहे MCQ, याचा आहे तुम्हाला इन अन आयडियल गॅस मॉलिक्यूल पॉजेस ओनली कायनेटिक एनर्जी, हे तर ऑप्शन करेक्ट होतं. त्यानंतर पहा, थर्ड नंबरचा MCQ, इफ द फ्रिक्वेन्सी ऑफ इन्सिडेंट रेडिएशन इज इन्क्रीज अबोव द थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी कीपिंग इंटेन्सिटी अँड पोटेन्शियल कॉन्स्टंट देन द फोटोइलेक्ट्रिक करंट रिमेन्स सेम. सी नंबर ऑप्शन करेक्ट, थर्ड याचं. त्यानंतर फोर्थ नंबर पहा, याच्यामध्ये द प्रोसेस इन विच हीट इज नायदर ॲब्सॉर्ब नॉट रिलीज बाय अ सिस्टम इज कॉल्ड एडियाबॅटिक. म्हणजे हीट आहे, ॲब्सॉर्ब होत नाही आणि रिलीज बी होत नाही, अशा प्रोसेसला काय म्हणतात सिस्टीमला, तर एडियाबॅटिक प्रोसेस. नंतर पहा, याच्यामध्ये 5 नंबरचा MCQ, याच्यामध्ये पहा की द पिरियड ऑफ कोनिकल पेंडुलम इन टर्म्स ऑफ इट्स लेंथ, ओके, सेमी व्हर्टिकल अँगल थीटा, म्हणजे लेंथियल अँगल थीटा अँड ॲक्सलेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी इज जी. याचं तुम्हाला काय सांगायचं होतं, फॉर्म्युला सांगायचा होता. ओके. त्याचा फॉर्म्युला माहिती आहे कसं होते, तर ए ऑप्शन तुमचं करेक्ट आहे, बट याच्यामध्ये ए इज इक्वल टू 2π, ओके, आणि अंडर रूट यल कॉस थीटा अपॉन जी, हे ऑप्शन इथं काय होतं, इनकरेक्ट होतं असं आपण म्हणू शकतो. कारण की याचं जे आन्सर आहे असं आहे की 1 अपॉन नाही आहे, डायरेक्टली 2π आहे आणि अंडर रूट यल कॉस थीटा अपॉन जी. ठीक आहे. त्यानंतर 6 नंबरचा MCQ पहा. 6 नंबरच्या MCQमध्ये डायरेक्टली आन्सर सांगतो ए 1/2 बी ओमेगा एल स्क्वेअर. ओके, ठीक. त्यानंतर पहा 7 नंबरचा MCQ, अ मेटल सरफेस इज इल्युमिनेटेड बाय फोटॉन्स ऑफ एनर्जी 5, ओके, EV अँड 2.5 EV रिस्पेक्टिव्हली, द रेशो ऑफ देअर वेवलेंग्थ ऑफ इमिटेड रेडिएशन इज, बी नंबर करेक्ट आहे, 1:2. त्यानंतर पहा 8 नंबरचं MCQ, याचं जे आन्सर होतं ते म्हणजेच की बी नंबरचं 2√3. ओके. त्यानंतर पहा की 9 नंबरचं MCQ, हे सुद्धा एक न्यूमरिकल प्रॉब्लेम होता. याच्यामध्ये पहा, न्यूमरिकल प्रॉब्लेमचं आन्सर होतं बी 4 सेंटीमीटर. त्यानंतर लास्टवालं MCQ होतं एक्स नंबर म्हणजे 10, याच्यामध्ये तुम्हाला होतं की सी नंबरचं पॉझिटिव्ह. ओके. तुमचे किती MCQ करेक्ट आले आहेत मला कॉमेंट्समध्ये नक्की सांगा. आता पहा, सेकंड क्वेश्चन होता याच सेक्शनमध्ये, याचे आन्सर पहा सांगतो तुम्हाला. याच्यामध्ये पहा, फर्स्ट क्वेश्चन होता तुमचा. फर्स्ट क्वेश्चनमध्ये पहा, स्टेट द फॉर्म्युला फॉर इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी ड्यू टू युनिफॉर्मली चार्ज स्पेरिकल शेल. याच्यामध्ये तुम्हाला काय सांगायचं होतं, इंटेन्सिटीचा जो फॉर्म्युला होता इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटीचा, त्याचा फॉर्म्युला सांगायचा होता एनर्जीचा. ठीक आहे, तसं पाहू शकता. याच्यामध्ये पाहू शकता इंटेन्सिटीचा फॉर्म्युला ई इज इक्वल टू 1/4π एप्सिलॉन नॉट क्यू बाय आर स्क्वेअर, हा याचा काय होता फॉर्म्युला होता करेक्ट. हा आउटसाईडचा आणि इनसाईड काय असते, इंटेन्सिटी 0 असते, असं तुम्ही लिहिलं असेल. नंतर पहा सेकंडवाला, नेम अँड इन्स्ट्रुमेंट फॉर मेजरमेंट ऑफ EMF ऑफ अ सेल, पोटेन्शिओमीटर, हे करेक्ट याचं आन्सर होतं. ओके. त्यानंतर पहा थर्ड नंबरचा क्वेश्चन, कॅल्क्युलेट द मॅग्निट्यूड ऑफ फोर्स एक्सपिरियन्स्ड बाय द स्टेशनरी चार्ज एक्सपोज टू युनिफॉर्मली मॅग्नेटिक फील्ड, याचं आन्सर होतं 0. ओके, 0 याचं आन्सर होतं. त्यानंतर पहा, याच्यामध्ये नेक्स्ट आहे 4 नंबरचा क्वेश्चन, विच प्रॉपर्टी ऑफ बार मॅग्नेट इज यूज्ड इन नेव्हिगेशन. तर याच्यामध्ये डायरेक्टिव्ह प्रॉपर्टी हे इथं यूज करतात. विच प्रॉपर्टी म्हटलं ना, तर डायरेक्टिव्ह प्रॉपर्टी. त्यानंतर पहा यंग्स डबल स्लिट एक्सपेरिमेंटवाला क्वेश्चन, इन यंग्स डबल स्लिट एक्सपेरिमेंट विथ ऑफ द 2 स्लिट्स आर इन द रेशो 25:1. ओके, हा रेशो आहे कशाचा, विथ ऑफ द 2 स्लिट्स. कॅल्क्युलेट द रेशो ऑफ ॲम्प्लिट्यूड्स, तुम्हाला ॲम्प्लिट्यूडचा रेशो इथं कॅल्क्युलेट करायचा होता. तर आता एक रिलेशन आहे इथं, ते आपल्याला माहीत आहे यंग्स डबल स्लिट एक्सपेरिमेंटमध्ये रिलेशन म्हणजेच की आय इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू ए स्क्वेअर. ओके, म्हणजेच काय,
की याच्यामध्ये तुम्हाला जे विड्थ दिली होती ते ए स्क्वेअर आहे. ओके. आणि बघू शकता आपल्याला काय सांगितलं, आपल्याला काय सांगितलं की ॲम्प्लिट्यूडचा रेशो आपल्याला काढायचा आहे. आपल्याला दिला होता विड्थचा रेशो. ओके. तर विड्थचा जो रेशो होता ओके, तो 25:1 होता आणि हे डायरेक्टली प्रोपोर्शनल असल्यामुळे आपण ए स्क्वेअर म्हणजे ॲम्प्लिट्यूडचा स्क्वेअर A1 स्क्वेअर अपॉन A2 स्क्वेअर. तर इथं अंडर रूट म्हणजे जे स्क्वेअर रूट आहे त्याचं तुम्हाला स्क्वेअर रूट घेतला आपण तर 5:1 हे काय असते करेक्ट ॲन्सर होते. म्हणून 5:1 हे याचं करेक्ट ॲन्सर आहे. त्यानंतर पहा याच्यामध्ये 6 नंबरचा क्वेश्चन होता की व्हॉट इज बेटा प्लस डिके. याचा ॲन्सर होतं अ न्यूक्लियर प्रोसेस वेअर अ प्रोटॉन ट्रान्सफॉर्म्स इंटू अ न्यूट्रॉन इमिटिंग अ पॉझिट्रॉन अँड अ न्यूट्रिनो. हे याचं ॲन्सर होतं. त्यानंतर बघू शकता 7 नंबरचा क्वेश्चन होता. याच्यामध्ये पहा की इफ द टेन्शन इन सोनोमीटर वायर इज इन्क्रीज बाय 21% कंपेअर द इनिशियल फ्रिक्वेन्सी विथ द लेटर. याचे ॲन्सर होतं बघू शकता फ्रिक्वेन्सी इन्क्रीजेस बाय 10%. फ्रिक्वेन्सी इन्क्रीज बाय 10% असं हे ॲन्सर होतं. त्यानंतर सिम्पल क्वेश्चन होता 8 नंबरचा डिफाईन सेकंड्स पेंडुलम. ओके. याच्यामध्ये ॲन्सर पहा सिम्पल आहे. अ सिम्पल पेंडुलम हुज पिरियड ऑफ ऑसिलेशन इज एक्झॅक्टली 2 सेकंड्स इज कॉल्ड सेकंड्स पेंडुलम. ह्याचं ॲन्सर होतं. आता त्यानंतर पहा मोस्ट इम्पॉर्टंट म्हणजे मी जे क्वेश्चन दिले होते तर ते कोणते कोणते आले होते ते डायरेक्टली मी सांगतो. तर पहा सेक्शन बी होता. सेक्शन बीमध्ये पहा मी जे क्वेश्चन कोणता दिला होता आला तर हा एक क्वेश्चन मी दिला होता डिराइव्ह एन एक्सप्रेशन फॉर रेडियस ऑफ nth ऑर्बिट. ओके. हा एक्झॅक्टली मी मागच्या व्हिडिओमध्ये पहा मी सांगितलं होतं खूपदा की nth ऑर्बिट ऑफ बोर ऑर्बिट जे आहे ना एक्सप्रेशन डिराईव्ह करण्यासाठी हा क्वेश्चन येईल म्हणून मी सांगितलं होतं. हा क्वेश्चन आला एक्झॅक्टली जसा तसा. त्यानंतर पहा अजून मोमेंट ऑफ इनर्शियावरती मी सांगितलं होतं तुम्हाला डेफिनेशन करून जा, न्यूमरिकल प्रॉब्लेम करून जा मोमेंट ऑफ इनर्शियाचे. हा आला पहा. त्यानंतर तुम्हाला 8 नंबरचा क्वेश्चन होता. 8 नंबरमध्ये पहा तुम्हाला याच्यामध्ये विचारलं होतं की इलेक्ट्रिक डायपोलवरती मी तुम्हाला सांगितलेलं होतं की याच्यामध्ये एक क्वेश्चन येणार आहे. पाहू शकता द डायपोल इज प्लेस्ड इन एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड. ओके. कॅल्क्युलेट द वर्क डन बाय अन एक्सटर्नल एजंट. मी सांगितलं होतं वर्क डनवाला क्वेश्चन. ओके. त्यानंतर पहा 9 नंबरचा एक्झॅक्टली जसं मी सांगितलं तसंच की बायो सॅवर्ट लॉ जो क्वेश्चन आहे ओके तो तुम्ही इथं करायचा आहे. बायो सॅवर्ट्स लॉ तुम्ही केला असेल म्हणजेच याच्यामध्ये पाहू शकता डेरिव्ह एन एक्सप्रेशन फॉर अन मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस बाय अ करंट इन अ सर्क्युलर आर्क ऑफ वायर युझिंग बायो सॅवर्ट्स लॉ. हा क्वेश्चन मी सांगितला होता. त्यानंतर पहा 10 नंबर स्टेट ॲडव्हान्टेजेस अँड डिसॲडव्हान्टेजेस ऑफ फोटो डायोड. हे सुद्धा मी सांगितलं होतं फोटो डायोड. ओके. एक फोटो सेल सांगितलं होतं आणि एक फोटो डायोड सांगितलं होतं. ओके. आणि एक्झॅक्टली नेक्स्ट क्वेश्चन जसं की पहा डिस्टिंग्विश बिटवीन हार्मोनिक्स अँड ओव्हरटोन्स. एक्झॅक्टली मी सांगितलं होतं याच्यामध्ये काय एनी 2 पॉईंट्स आणि ते ॲन्सर पण मी सांगितलं होतं की एनी 2 पॉईंट्स तुम्हाला कोणकोणते असतील. तुमच्या टेक्स्टबुकमध्ये एक्झॅक्टली तुम्हाला दिलं आहे हार्मोनिक्स आणि ओव्हरटोनचं डिफरन्स आहे ना. तर एक्झॅक्टली जसा तसा आला मी जे सांगितलं. ओके. त्यानंतर पहा कोणता क्वेश्चन आला. त्यानंतर बघू शकता की इंडक्टन्सवरती. ओके. अँड इंडक्टर ऑफ इंडक्टन्सवरती इथं काय क्वेश्चन आला होता पीक करंट ऑफ द सर्किट कॅल्क्युलेट करायचं होतं तुम्हाला. ओके. त्यानंतर पहा सेक्शन सीमध्ये एक्झॅक्टली माझा लास्ट व्हिडिओ चेक करा. फिजिक्स इम्पॉर्टंट क्वेश्चनवाला फर्स्ट व्हिडिओ टाकला होता मी 50 मिनिटाचा. त्यामध्ये एक्झॅक्टली मी सांगितलं होतं सेक्शन सीमधले हे 3 एक्झॅक्टली डेफिनेशन एकाच क्वेश्चनमध्ये मी सांगितलं होतं की मेकॅनिकल इक्विलिब्रियम, केमिकल इक्विलिब्रियम आणि थर्मल इक्विलिब्रियम. एक्झॅक्टली जसाच्या तसा क्वेश्चन इथं आला. त्यानंतर बघू शकता सांगितलं होतं मी तुम्हाला की सिम्पल हार्मोनिक मोशनचं तुम्हाला करून जायचं आहे. आणि इथं पहा क्वेश्चन आला की ऑब्टेन एन एक्सप्रेशन फॉर पिरियड ऑफ अ बार मॅग्नेट व्हायब्रेटिंग इन अ युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड अँड परफॉर्मिंग अँग्युलर सिम्पल हार्मोनिक मोशन. ओके. त्यानंतर पहा जसंच्या तसं डिफाईन मॅग्नेटायझेशन स्टेट SI युनिट अँड डायमेन्शन्स. व्हॉट इज द रिलेशन बिटवीन परमियाबिलिटी अँड मॅग्नेटिक ससेप्टिबिलिटी. परमियाबिलिटी मॅग्नेटिक ससेप्टिबिलिटी हे सुद्धा मी सांगितलं होतं. त्याचबरोबर मॅग्नेटायझेशन हे सुद्धा मी एक्झॅक्टली तुम्हाला सांगितलं होतं. त्यानंतर पहा नेक्स्ट क्वेश्चन मी जे सांगितलं होतं व्हिडिओजमध्ये ते मी सांगत आहे. आणि केमिस्ट्रीसाठी आता तुमचा पेपर आहे तर केमिस्ट्रीचा तुमचा जो पेपर असणार आहे नेक्स्टवाला ते सुद्धा इम्पॉर्टंट क्वेश्चनचा व्हिडिओ मी टाकलेला आहे. आता तुम्ही चेक कर जा इकडे नक्की. ओके. तर बघू शकता हे क्वेश्चन मी सांगितले. त्यानंतर हा वाला एक क्वेश्चन डी ब्रॉग्लीज वेव्हलेंथचा एक्झॅक्टली जसा मी जे सांगितलं आला. त्यानंतर मोस्ट इम्पॉर्टंट फुल वेव्ह रेक्टिफायर. ओके. याचं मी तुम्हाला सांगितलं डायग्राम करून जा वर्किंग एक्सप्लेनेशन वर्किंग सर्किट डायग्राम हे सगळं मी तुम्हाला सांगितलं होतं कशाचं फुल वेव्ह रेक्टिफायरचं आहे ना. हा क्वेश्चन जसच्या तसा आला. ओके. त्यानंतर पहा जे लास्ट सेक्शन होता. ओके. जसं की बघू शकता बोर ऑर्बिटचं तर आलंच होतं. ओके.
नंतर लास्ट जो सेक्शन होता सेक्शन डी. सेक्शन डीमध्ये मी सांगितलं होतं एक्झॅक्टली जसेच्या तसे क्वेश्चन रिपीट झाले. पाहू शकता लॅपलॉस लॉ. लॅपलॉस लॉ मी तुम्हाला सांगितला होता. त्यानंतर पाहू शकता हा तर पहिलेच सांगितला मी तुम्हाला की फर्स्ट चॅप्टरमधले की मॅक्सिमम सेफ्टी स्पीड जे आहे व्हेकलसाठीचं ते मी तुम्हाला सांगितलं होतं. ओके, ठीक आहे. त्यानंतर डिफाईन वाला सांगितला होता सेल्फ इंडक्टन्स आणि म्युच्युअल इंडक्टन्स. ओके, हे मी तुम्हाला सांगितलं होतं. एक्झॅक्टली जसच्या तसे मी सांगितलेले भरपूर मार्कासाठी क्वेश्चन इथं आलेले आहेत. तसेच केमिस्ट्रीसाठी सुद्धा क्वेश्चन मी टाकलेला आहे व्हिडिओ. तुम्ही जाऊन एक वेळ नक्की चेक कर जा. आजच थोड्या वेळाने येणार आहे. तुमचा पेपर कसा गेला मला कॉमेंट्समध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ पुढे नक्की शेअर करा. थँक्यू.